मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही घटना माझ्या जीवनातील सत्य घटना आहे। मी व माझ्या 3 मित्रांनी दुचाकीवर केलेला हा भयावह प्रवास या कथेत वर्णन करीत आहे। चला तर प्रवासाला सुरुवात करूया। तर ही गोष्ट 2002 सालची सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील हा प्रवास आहे। आता तुम्ही म्हणाल, एवढी जुनी गोष्ट एवढ्या तपशिलासहित लक्षात राहत असती वय? तर होय, लक्षात राहण्यासारखी आणि कधीही न विसरू शकणारा असा तो प्रवास होता। मी म्हणजे रव्या, रवींद्र, तुषार, अमल्या, अमोल आणि मन्या, मनोज। आम्ही 4 कॉलेजचे खास मित्र। कॉलेज तसे 2001 मध्ये संपले होते। आम्हा 4 वर्गमित्रांची जीवाभावाची मैत्री होती। कुंडलीतील ग्रहताऱ्यांपेक्षा आमचे विचारांचे, आचारांचे व मनाचे ग्रहतारे जुळले होते। त्यामुळे आमच्या मनातलं मैत्रीत्व भरभरून वाहत होतं। किस्सा असा आहे की आमची वर्गमैत्रीण आणि अमल्याची प्रियसी प्रीती ही सोलापूरची राहणारी। कॉलेज संपल्यावर ती सोलापूरला तिच्या घरी निघून गेली। एके दिवशी अमल्या आम्हाला म्हणाला, मला सोलापूरला जाण्याची तीव्र इच्छा होत आहे। सोलापूरला नाही रे, प्रीतीला भेटण्याची तीव्र इच्छा होत असेल भावा तुला, तुषा हसत म्हणाला। अमल्या मुलींसारखा गोड लाजला। तेव्हा आम्ही सगळेजण रिकामेच होतो, म्हणजे अजून काही कुणाला जॉब वगैरे लागला नव्हता। आम्हालाही तशी जॉबची विशेष अशी घाई नव्हतीच। मन्या म्हणाला, चला रे, आपण सर्वजण जाऊ सोलापूरला। तुषाला गाडी चालवायची लय हौस होती। नुकतीच त्याने हिरो होंडा स्प्लेंडर गाडी घेतली होती आणि अमल्याकडे ही स्प्लेंडरच होती। मग काय, निघालो आम्ही सोलापूरला 2 व्हीलरवरच। छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद ते सोलापूर हे जवळपास 300 किलोमीटर अंतर होते आणि त्या काळी रस्ताही अतिशय खराब होता। त्यावेळी आमच्याकडे जेमतेम पैसे जवळ असायचे। याच्याकडून त्याच्याकडून पैसे उधार घेत अशा रीतीने आम्ही पैसा गोळा केले आणि आम्ही सोलापूरच्या वारीला निघालो। मित्राच्या प्रेमासाठी काय पण, असे म्हणत 2 प्रेम पाखरांची भेट घालून देण्यासाठी आमचा प्रवास चालू झाला। अमल्याने एसटीडीवरून कॉल करून प्रीतीला प्रेम संदेश दिलेला होताच म्हणा। सोलापूरला एका मित्राचे लग्न आहे, त्यासाठी आम्ही सोलापूरला जात आहोत। जमले तर रात्रीच परत येऊ किंवा दुसऱ्या दिवशी औरंगाबादला परत येऊ। घरी आम्ही अशी थाप मारली होती। ठरल्याप्रमाणे पहाटे 5 वाजता आम्ही प्रवास चालू केला। प्रवासात 2-3 ब्रेक घेत आम्ही बीड मार्गे सोलापूरच्या दिशेने निघालो। आम्ही सर्वजण सूर्यवंशी होतो, म्हणजे सूर्य उगवल्याची खात्री झाल्याशिवाय आम्ही डोळे उघडत नव्हतो। पण आज आम्हाला अतिमहत्त्वाच्या मोहिमेवर जायचे असल्याकारणाने आम्ही पहाटे उठून मोहिमेसाठी सज्ज झालो होतो। ठरलेल्या मीटिंग स्पॉटवर आम्ही 4 योद्धे पहाटे भेटलो। उत्साहाने शेकहँड करून आम्ही मोहिमेवर निघालो होतो। शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट आम्ही कधी घातलेच नव्हते आणि भविष्यात कधी घालू याची शाश्वतीही नव्हती। बेजबाबदारपणा आम्हा 4घांच्या नसानसातून वाहत होता। आम्ही औरंगाबादच्या बाहेर पडलो। पहाटेचे निसर्गरम्य वातावरणात आम्हास ऊर्जा जाणवत होती। अमल्याच्या निमित्ताने आम्हालाही पहाट अनुभवण्यास मिळाली होती। हवेत मस्त थंडावा भरलेला होता। थंड हवेत अनोखे चैतन्य भासत होते। पक्ष्यांच्या किलकिलाटाचे मधुर संगीत कानी पडत होते। एक गाडी अमल्या आणि एक गाडी मन्या चालवत होता। 100 किलोमीटरच्या प्रवासानंतर आम्ही ब्रेक घेत चहा आणि सिगारेटचा आनंद लुटला। आम्ही बीड शहराच्या आसपास होतो। तशी गाडी चालवण्याची तुझ्यासारखी सर्वांनाच थोडीफार हौस होतीच, त्यामुळे थकवा जाणवण्याचे काही कारणच नव्हते। आम्ही पुन्हा सोलापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला। आता सूर्यदेव जागे झाले होते।
आज त्याच्या अगोदर आम्ही चौघे उठून आमच्या कामाला लागलो होतो. सूर्याकडे पाहून मी म्हणालो, हा सूर्य भलताच आळशी आहे राव. आपल्याला उठून जवळपास 3 तास झाले आणि याला आता जाग आली आहे. जणू आज आम्ही सूर्योदयाच्या अगोदर उठून मोठा तीर मारलेला होता. सूर्याची कोवळी किरणे आमच्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार करण्याच्या कामाला लागली होती. कोवळ्या सूर्यकिरणात रस्त्याच्या आजूबाजूची शेते आनंदाने डोलत होती. पृथ्वी तलावर एक नवीन दिवस नव्या स्वप्नांना घेऊन उगवला होता. हळूहळू रस्त्यावरील वाहतूक वाढत होती. काही बैलगाड्या रस्त्याच्या बाजूने शेताकडे जाताना दिसत होत्या. बैलांच्या गळ्यातील लहान घंट्याचा मंजूळ आवाज आम्हाला आनंद देऊन जात होता. आमचे 2 चाकी घोडे वेगाने धावत होते. बीडच्या पुढे येऊन आम्ही यथेच्छ नाश्ता केला. नाश्ता केल्याने अंगी अमाप बळ आल्यासारखे वाटू लागले. आता आम्ही गाडीचे ड्रायव्हर बदलले. आता मी आणि तुषा गाडी चालवू लागलो. भन्नाट वेगाने घोडदौड करत. अंदाजे सकाळी 10:30च्या आसपास आम्ही सोलापूरच्या जवळ आलो होतो. तुषाने कुणालाही न विचारता एका ढाब्याजवळ गाडी थांबवली. तुषा गाडीला स्टँड लावत म्हणाला, अमल्या भावा, अगोदर पोटोबा, नंतर तुझ्या प्रीतोबा. हा लय भूक लागली बघ आता. चला आता मस्त जेवण करू. चांगल्या धाब्यावर तुषाने गाडी थांबवली होती हे जेवण झाल्यावर कळाले. पोट भरून जेवण आटोपून आम्ही अमल्याच्या सासूरवाडीत एटीत राजेशाही प्रवेश केला. सोलापूरमध्ये पोहोचताच अमल्याने STDवरून कॉल करून प्रीतीला एका ठिकाणी बोलवून घेतले. आम्ही सर्वजण तिला भेटलो. कॉलेजच्या गप्पा गोष्टी झाल्या. ती आणि तो सध्या कुठे आहे आणि काय करत आहेत अशा बऱ्याच वर्गमित्रांच्या कुंडल्या आम्ही काढल्या आणि फाडल्या पण. गप्पा रंगात आल्या असतानाच उतावीळ अमल्या म्हणाला, मित्रांनो, तुम्ही सिद्धेश्वर मंदिराकडे जावा. दर्शन घेऊन त्याच परिसरात किंवा गार्डनमध्ये थांबा. मी आणि प्रीती जरा फिरून येतो. मी 2 तासात सिद्धेश्वर मंदिराकडे येतो. आम्हाला आजच परत निघायचे होते. जास्त अंधार होण्या अगोदर आम्हाला औरंगाबाद गाठायचे होते. म्हणून म्हणे अमल्याला म्हणाला, भाई लवकर ये हा. लगेच अमल्या बोलला, यार इतक्या लांब आलोय, 1-2 तास तरी आम्हाला सोबत राहू द्या. येतो की, लवकरच येतो मी. प्रीतीला गाडी मागे बसवून अमल्या भूर झाला. ते 2 लवबर्ड्स उडून गेल्यानंतर आम्ही 3 डोमकावळ्यांनी चहा आणि सिगारेट मारून ट्रिपल सीट सिद्धेश्वर मंदिर गाठले. सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारला. जरासा थकवा आता जाणवू लागला होता. तेथील गार्डनमध्ये आम्ही तिघे जरा आडवे झालो होतो की लगेच तेथील वॉचमॅनने येऊन आम्हाला सरळ केले. मनातल्या मनात आम्ही ठेवणीतल्या काही शिव्या देऊन त्या वॉचमॅनच्या पूर्वजांचा मस्त उद्धार केला. मग आम्ही बाकड्यावर शांतपणे बसून एकमेकांच्या प्रेम प्रकरणाबद्दल दिलजली चर्चा करू लागलो. पाहता पाहता संध्याकाळचे 7 वाजले तरी अमल्याचा पत्ता नव्हता. आता मात्र अमल्याच्या वागण्याची हद्द झाली होती. आम्ही तिघेही अमल्याच्या नावाने खडे फोडू लागलो. त्याच्या बेशिस्तपणाचे आणि बेजबाबदार स्वभावाचे दात खाऊन वर्णन करू लागलो. आम्ही आता जाम बोर झालो होतो. अमल्याचा भयंकर राग येऊ लागला होता. कसाबसा 7:30 वाजता अमल्या प्रसन्न चेहऱ्याने सिद्धेश्वर मंदिराच्या गार्डनमध्ये आमच्या समोर येऊन उभा राहिला. आम्हा तिघांच्या प्रत्येकी 15 ते 20 शिव्या शांतपणे खाऊन अमल्या म्हणाला, रव्या, आपण आज सोलापूरलाच मुक्काम करू यार. आम्ही सगळेच अमल्यावर चिडलो होतो. आता त्याने असे बोलून परत त्या रागात तेल, रॉकेल, पेट्रोल, कापूर सगळे सोबत टाकले होते. मी रागात आणि आवाज वाढवून म्हणालो, नाही नाही, इथे मुक्काम करायचा नाही. काही झाले तरी हे शक्य नाही.
होऊ दे रात्रभर गाडी चालवू, पण आजच औरंगाबाद गाठू. मन्या, तुषा आणि मी खूपच बोर झालो होतो. मन्या आणि तुषाने माझ्या होत हो मिसळत रागाने अमल्याकडे पाहू लागले. अरे अमल्या, तुला तुझी प्रियसी काय भेटली? साला, तुला चक्क मित्रांचा विसर पडला. आम्ही घरी कसल्या कसल्या थापा मारून फक्त तुझ्यासाठी इथपर्यंत आलोय, आणि तू इतक्या उशिरा आला आणि म्हणतो इथेच मुक्काम करू. मन्या रागाने बोलला. अमल्या आरोपीसारखा आमच्यासमोर शांत उभा होता. त्याचा बारीक झालेला चेहरा आता मला पाहवत नव्हता. जाऊ दे रे मन्या, काहीही झाले तरी अमल्या आपला सगळ्यांच्या जिगरी दोस्त आहे ना. जाऊ दे, माफ करू आपण त्याला. अमल्या, तुमची भेट आणि प्रेमाचे गुलूगुलू बोलणे नीट झाले ना. बस. मी अमल्याच्या खांद्यावर हात ठेवत बोललो. माझे वाक्य ऐकून अमल्याचा चेहरा गुलाबी रंगाने फुलला. त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या झालेल्या प्रेमभेटीचा रंग ओसंडून वाहू लागला. धन्यवाद भावांनो, तुमच्यामुळे माझी आणि माझ्या प्रीतीची भेट झाली. ती खूप आनंदी झाली. तुम्हाला थँक्स म्हणायला सांगितले आहे तिने. आणि हे बघा, तिने तुमच्यासाठी पण 3 डेअरी मिल्क चॉकलेट दिलेत. हे घ्या. अमल्या खिशातून चॉकलेट काढत बोलला. ते चॉकलेट आता वितळले होते, तरी त्याने प्रेमाने ते चॉकलेट आम्हाला देऊ केले. ह्या चॉकलेटने काही होणार नाही. आता जाताना होणारा खाण्यापिण्याचा सर्व खर्च तुला करावा लागेल. तुषा सर्वांकडे पाहत हसत हसत बोलला. चालतंय की भावांनो, पण आता राग सोडा आणि लवकर निघायचे बघा. तुषाच्या खांद्यावर हात ठेवत अमल्या म्हणाला. अमल्याची टिंगल करत हसत हसत आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरातून बाहेर आलो. बाहेर आल्यावर अमल्याने आम्हाला अमृतुल्य चहा आणि सिगारेट पाजली आणि आम्ही औरंगाबादच्या दिशेने प्रवास सुरू केला. हीच ती रात्र होती. हाच तो भयानक प्रवास होता, जो आम्ही चौघे अजूनही विसरलेलो नव्हतो. आजही तो प्रवास आठवला की आमच्या अंगावर काटा येतो. आम्ही चौघे आजही भेटल्यावर जर त्या प्रवासाचा विषय निघाला की आम्ही गंभीर होतो आणि देवाचे आभार व्यक्त करायला विसरत नाही. आम्ही सोलापूरवरून निघालो होतो. अंधार गर्द होण्यास आता सुरुवात झाली होती. पुढे काय होणार आहे याचा आम्हाला किंचितही अंदाज नव्हता. आम्ही आमच्या धुंदीत गाडी चालवण्याचा आणि प्रवासाचा आनंद लुटत होतो. गाडी एक पेट्रोल पंपवर थांबवून आम्ही पेट्रोल टाकून टायरमधील हवा चेक करून घेतली. रात्रीचा प्रवास होणार होता, त्यामुळे ते करणे गरजेचे होते. गप्पा करत करत आता आम्ही सोलापूरपासून जवळपास 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले होते. दिवसभर अगदी निरभ्र असलेल्या आकाशात आता ढगांची गर्दी हळूहळू वाढू लागली होती. हवेत हलकासा गारवा जाणवू लागला होता. अंधारही आता घट्ट झाला होता. रस्त्याने वाहनांची ये-जा चालू होती. त्या वाहनांच्या प्रकाशामुळे रस्ता तरी स्पष्ट नजरेस येत होता. बाकी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अंधारामुळे काही खास स्पष्ट दिसत नव्हते. एक गाडी मी चालवत होतो. माझ्या मागे तुषा बसलेला होता. दुसरी गाडी मन्या चालवत होता. त्याच्या मागे अमल्या बसलेला होता. आम्ही सोबतच किंवा कधी मागे कधी पुढे गाडी चालवत होतो. 2 गाड्यांमधील अंतर आम्ही जास्त होऊ देत नव्हतो. मन्याच्या गाडीच्या बाजूला गाडी घेत मी म्हणालो, मन्या, आपण आता गाडीची स्पीड वाढवू, कारण पाऊस पडण्याचा अंदाज वाटतोय. बीड इथून अंदाजे 40-50 किलोमीटरवर असावे. पाऊस येण्या अगोदर आपले बीडमध्ये पोहोचणे गरजेचे आहे, म्हणजे आपल्याला सुरक्षित ठिकाणी थांबता येईल. मन्याने होकारार्थी मान हलवली आणि आम्ही गाडीची स्पीड वाढवली. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे छोट्या छोट्या खड्ड्यांकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो. हवेतील गारव्यांमुळे डोळ्यातून पाणी वाहत होते. आता आम्ही वेगाने बीडच्या दिशेने निघालो होतो. जसजशी आमच्या गाडीची स्पीड वाढत होती, तसतशी आकाशात ढगांची गर्दी वाढत होती.
हळूहळू आकाशात विजा चमकू लागल्या. विजांचा प्रकाश आणि कडकडाट भीतीदायक वातावरण निर्माण करत होते. हवेत भलतीच थंडी वाढलेली होती. आम्ही पार गारठून गेलो. मी मन्याकडे बघत मोठ्याने म्हणालो, मन्या, समोर हॉटेल आणि टपरी दिसत आहे. सिगारेट पिऊ आपण तिथे. लय थंडी वाजत आहे बे. समोरील अंधारात तेवढाच एकमेव प्रकाश नजरेस येत होता. तो एक ढाबा आणि त्याच्या बाजूला एक टपरी होती. त्या टपरीमधील बल्बचा तो प्रकाश होता. 100 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास झालेला होता. आम्हाला आता एक ब्रेकची गरज होतीच. जसजसा तो प्रकाश स्पष्ट होत होता, आम्ही गाडीची स्पीड कमी करत होतो. त्या हॉटेल व टपरीकडे आम्ही गाडी वळवली. गाडी खाली उतरल्यावर कळाले की अंग जाम अकडून गेले होते. पहाटे पहाटे प्रवास चालू केला होता. आता या प्रवासाचा थकवा जाणवत होता. तुषार टपरीवाल्याला म्हणाला, दादा, बीड किती लांब आहे अजून? टपरीवाला, जवळच आहे, 35-40 किलोमीटर असेल बघा. पण तुम्ही लवकर जावा साहेब, पाऊस येण्याचा अंदाज वाटत आहे. टपरीवर आम्ही सिगारेट पिली. चहा पिण्याची तलब झाली म्हणून त्या टपरीवाल्याला हॉटेलबद्दल विचारले असता तो म्हणाला, हॉटेल आताच बंद झाले आहे. टपरी पण मी आता बंद करणार होतो. तेवढ्यात तुम्ही आलात म्हणून थांबलोय. हॉटेल बंद झाले होते. हॉटेलची शेडमधील एक मोठा बल्ब तेवढा चालू होता. टपरी बंद होण्या अगोदर आम्ही आलो म्हणून बरे झाले. सिगारेट तरी भेटली. टपरीच्या बाजूला ठेवलेल्या ओंडक्यावर बसत अमल्या टपरीवाल्याला म्हणाला, दादा, पुढे रस्ता बरा आहे ना? म्हणजे काही घाबरण्यासारखे तर नाही ना? नाही नाही, रस्ता जर सुनसान वाटेल रात्र झाल्यामुळे, पण घाबरण्यासारखे काही नाही. पण तुम्ही लवकर निघा, कारण पाऊस पडला की उगीच तुमचे हाल होतील. टपरीवाला टपरीचे छोटा दार बंद करत म्हणाला. सिगारेट पिऊन आम्ही थोडे ऊर्जित तरतरीत झालो आणि आम्ही लगेच तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. काही अंतर पुढे जाताच हलके हलके पावसाचे थेंब पडू लागले. हवेतील थंडी आता भयंकर वाढली होती. अगदी डोक्यावर ढगांचे गरजणे चालू झाले. सर्वांच्या अंगावर सरकन काटा आला. पाहता पाहता जोराचा धो पाऊस सुरू झाला. सोबतच जोराचा वारा गाडीला हेलकावे देऊ लागला होता. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. एक्का दुक्का मोठे वाहन रस्त्यावरून जात होते. पाऊस इतका जोराचा होता की काही मिनिटात आम्ही पूर्णतः भिजून गेलो. अंगात हुडहुडी भरली होती. सिगारेटमुळे भेटलेली ऊर्जा क्षणात गायब झाली. आम्ही चौघे आता पूर्ण भिजलो होतो. सर्वजण थरथरू लागलो. मन्या माझ्याकडे पाहत जोरात म्हणाला, रव्या, आता थांबायचे नाही, चालत राहू. मी म्हणालो, ओके ओके. आम्ही त्या जोराच्या धो पावसात गाडी चालवत होतो. मोठ्या मोठ्या थेंबाच्या सरी, विजांच्या कडकडाट आणि सैराट सुटलेला वारा, सर्वत्र काळाकुट्ट अंधार. आजूबाजूला कोणते छोटे मोठे गाव दिसत नव्हते. फक्त गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात मावेल तेवढेच आमच्या नजरेस येत होते. तो प्रसंग आठवून आत्ताही अंगावर काटा येतो. त्या भर पावसात आम्ही जवळपास 20 ते 30 किलोमीटर अंतर कापले असेल. मन्या दुसरी गाडी चालवत होता. त्याच्या अंगात थंडी भरली होती. थंडीने थरथरत मन्या म्हणाला, रव्या, आपण आता थांबू यार कुठेतरी. मला काहीच ऐकू आले नाही. माझे पूर्ण लक्ष रस्त्यावर होते. शिवाय पावसाच्या आणि वाऱ्याच्या आवाजामुळे त्याचे शब्द माझ्या कानापर्यंत पोहोचले नाही. मन्या पुन्हा जोराने म्हणाला, रव्या, अबे ऐक ना, थांबू रे आपण आता कुठेतरी. मी त्याच्याकडे वळून म्हणालो, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. पावसाने आणि वाऱ्याने आता अधिकच जोम धरला होता. कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही जागा शोधत होतो. रस्त्याच्या आजूबाजूला काही मोठी मोठी झाडे दिसत होती.
पण त्या झाडांखाली थांबण्यात काही अर्थ नव्हता. आम्ही थरथरत गाडी चालवत होतो. सर्वजण पूर्णतः भिजलेले होते. शिवाय थंड वाऱ्याला चिंब अंगावर झेलत होतो. कुठेतरी थांबून आडोसा घेणे आता गरजेचे झाले होते. मन्याच्या मागे बसलेला अमल्या म्हणाला, "अरे ते बघा, समोर घर असल्यासारखे वाटत आहे. अंधुकसा प्रकाश पण दिसत आहे." आम्ही सर्वांनी त्या प्रकाशाच्या दिशेने नजर फिरवली. पाऊस जोराचा चालू होता. त्यामुळे अंधुकसा प्रकाश थोड्या अंतरावर दिसत होता. आम्ही गाडीची स्पीड वाढवली आणि त्या प्रकाशाच्या दिशेने वेगात निघालो. हळूहळू तो प्रकाश गडद होत होता. आम्ही त्या घराच्या जवळ जात होतो. थोडे पुढे आल्यावर त्या घराची आकृती जरा स्पष्ट होत गेली. तिथे एक पत्र्याचे शेड दिसत होते. आम्ही आता त्या प्रकाशाच्या जवळ आलो होतो. त्या प्रकाशाने आम्हाला थोडा आधार मिळाला होता. मी आणि मन्याने गाडी रस्त्याखाली घेतली आणि त्या प्रकाशात घराच्या समोर गाडी उभी केली. सर्वजण गाडीवरून उतरून पटकन तेथील पत्र्याच्या शेडमध्ये गेलो. सर्वजण थरथरत होतो. आम्ही अंगावरचे पाणी झटकून अंग पुसण्याचा प्रयत्न करत होतो. त्या पत्र्याच्या शेडमध्ये असल्यामुळे आम्हाला आता जरा बरे वाटत होते, पण थंड वारा अंगाला झोंबत होताच. आम्ही सर्वांनी अंगावरील शर्ट काढून पिळून घेतले. शर्ट चांगले झटकून घेतले. शक्य होईल तितके त्याला सुकवण्याचा आम्ही प्रयत्न करू लागलो. आकाशात विजांचा कडकडाट चालूच होता. हाताने केस झटकत तुषा म्हणाला, "हा पाऊस काही रात्रभर थांबेल असं वाटत नाही यार. आपल्याला असं भिजतच औरंगाबादला जावे लागेल आता." मी म्हणालो होतो, "आज आपण सोलापूरलाच मुक्काम करू म्हणून, पण तुम्ही माझं ऐकलं नाही." अमल्या शर्ट झटकत बोलला, "अमल्या हरामी, तू तर काहीच बोलू नको. तुझ्यामुळेच उशीर झालेला आहे. तू वेळेवर परत आला असता तर आपण आतापर्यंत औरंगाबादला पोहोचलो असतो." मन्या रागाने बोलला, "अजून कितीही जोरात येऊ दे पावसाला, श्यामायला आपण आता थांबायचे नाही. आज औरंगाबादला पोहोचू. उद्या भले दिवसभर झोपून राहू, काही हरकत नाही." मी थोडं बळ एकवटून बोललो. यावर कोणीही काहीच बोललं नाही. माझा सल्ला बहुतेक कुणाला पटला नसावा. पाऊस किती जोरदार चालू आहे ते आम्हाला पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या आवाजावरून कळत होतं. त्या परिसरात फक्त पावसाचा आणि आमचाच आवाज होता. बाकी सर्व दूर किर्र अंधार आणि भीतीदायक सन्नाटा पसरलेला होता. त्या भीतीदायक वातावरणात तुषाच्या आवाजाने अजून भीती निर्माण केली. तुषा अचानक थरथरत्या आवाजात ओरडला, "अबे रव्या, अमल्या, मन्या." तुषाच्या अचानक ओरडण्याने आम्ही दचकलो. आम्ही सगळेजण घाबरत तुषाकडे बघू लागलो. डोळे मोठे करून शेडच्या बाहेर बोट दाखवत तुषा पुन्हा ओरडला, ते बघा, ती टपरी. अबे मगा काही वेळापूर्वी आपण इथेच तर सिगारेट पिण्यासाठी थांबलो होतो ना यार." आम्ही झटकन तुषाच्या बोटाच्या दिशेने पाहिले आणि आम्ही चौघेही हादरलो. आमचे चेहरे भीतीने व्यापून गेले. आम्ही घाबरून वाचवा वाचवा ओरडू लागलो. आम्हाला काही सुचत नव्हते. आमचे डोके सुन्न झाले होते. आम्ही एकटक त्या टपरीकडे पाहतच राहिलो. ती तीच टपरी होती जिथे आम्ही काही वेळापूर्वी सिगारेट पिली होती आणि आम्ही त्या बंद झालेल्या हॉटेलच्या शेडमध्ये उभे होतो. टपरीच्या बाजूला ती लाकडी ओंडकेही होते ज्यावर अमल्या सिगारेट पीत बसला होता. तीच टपरी आणि तेच हॉटेल आमच्या रस्त्यात पुन्हा कसे काय लागले? मग आम्ही 20 ते 30 किलोमीटरचा प्रवास कसा आणि कोणत्या दिशेने केला होता? सर्वजण घाबरून गेलो होतो. आमच्यासोबत हे काय होत आहे आम्हाला काहीच कळत नव्हते. अमल्या थरथरत हनुमान चालिसा म्हणू लागला. मन्या स्वामी समर्थाच्या सेवेकरी होता. मन्या थरथरत म्हणाला, "श्री स्वामी समर्थाच्या नावाच्या
जप करा, सगळे ठीक होईल, कोणी घाबरू नका, स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत, कोणी घाबरू नका म्हणणारा मन्या सर्वात जास्त घाबरलेला वाटत होता. कोणी घाबरू नका म्हणाच्या या शब्दामुळेच आता जास्त भीती वाटायला लागली होती. अचानक पावसाने जोम पकडला. पाऊस आता अतिवेगाने पडू लागला होता. विजांच्या कडकडाटही जबरदस्त वाढला होता. एखाद्या भयचित्रपटातील सीन चालू आहे असे वाटत होते. वारा जोराने त्या पत्र्याच्या शेडमध्ये शिरू लागला. जोराच्या वाऱ्यामुळे शेडमध्ये टांगलेला बल्ब हेलकावे घेत हलत होता. बल्ब हेलकावे खात असल्यामुळे आमच्या सावल्या लहान मोठ्या आकाराच्या होत होत्या. शिवाय बल्बच्या विरुद्ध दिशेने आमच्या सावल्या वेगवेगळ्या दिशेने विचित्रपणे आमच्याकडे पाहून हसत आहेत की काय असे आम्हाला वाटू लागले. त्या सावल्यांचा भयानक प्रकार चालू होता. त्या आमच्या सावल्या नसून दुसऱ्या कुणाच्या तरी सावल्या आहेत असे आम्हाला वाटू लागले होते. आणि अंगावर सरकन काटा उभा राहिला. आम्ही थरथर कापत त्या शेडमध्ये तसेच उभे राहण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शेडबाहेर पडणे आम्हाला शक्य नव्हते. बाहेर पाऊस पूर्ण जोरावर होता. अधूनमधून विजेचा लख्खप्रकाश आणि कडकडाटाचा आवाज आम्हाला जागेवरच बांधून ठेवत होता. आता काय करावे कुणालाही काहीच सुचत नव्हते. आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर भीती दाटली होती. शिवाय आम्हा चौघांशिवाय तिथे अजून कोणीतरी आमच्यावर पाडत ठेवू नये असे आम्हाला आता वाटू लागले होते. आता आमची केविलवाणी अवस्था झाली होती. आम्ही एकमेकांच्या जवळ येऊन उभे राहिलो होतो. कोणत्या क्षणी काय होईल काही सांगता येत नव्हते. आणि अचानक काही झालेच तर आम्ही काय करणार आहोत याचीही आम्हाला कल्पना नव्हती. सर्वांच्या अंगात कमालीची थंडी भरलेली होती. पावसाच्या पाण्याचे थंड तुषार घेऊन येणारा वारा अंगाला कमालीचा झोंबू लागला होता. आम्ही शेडमध्ये उभे राहून समोरील रस्त्याकडे पाहत होतो. तेथून काही मोठी वाहने क्वचितच जाताना दिसत होती. त्या वाहनांचा आम्हाला अल्प आधार वाटत होता. पण आम्ही आता एकटे पडलो होतो हे आम्हाला हळूहळू भासू लागले होते. आमचा संवाद बंद झाला होता. आम्ही आजूबाजूच्या विदारक परिस्थितीचा अंदाज बांधत होतो आणि आता पुढे काय करायचे याचा विचार करत उभे होतो. समोरील रस्त्यावर आम्हाला अंधुकशी एका कुत्र्याची आकृती दिसली. काळाकुट्ट अंधारात जोराच्या धोधो पावसामुळे जास्त काही स्पष्ट दिसत नव्हते. इतक्यात एक जोराची वीज चमकली आणि ते कुत्रं स्पष्ट नजरेस पडलं. ते एवढ्या भर पावसात रस्त्यावर उभे राहून शेपटी हलवत आमच्याकडेच पाहत होते. ते कुत्रे पावसात का उभे असावे? त्याने पावसापासून वाचण्यासाठी आडोसा का पाहिला नसावा? असे काही प्रश्न माझ्या तरी मनात येऊन गेले. अरे ते कुत्रं बघा, त्याला बहुतेक इकडे शेडमध्ये यायचे आहे, पण आपण इथे उभे असल्यामुळे तो इकडे येण्यास घाबरत आहे असं वाटतंय, मन्या अचानक बोलला. बऱ्याच वेळाने या अचानक झालेल्या आवाजामुळे आम्ही सारे दचकून मन्याकडे पाहू लागलो. मन्या त्या कुत्र्याकडे दयेने पाहत होता. कोणी काहीच बोलले नाही. आम्ही सर्वजण त्या कुत्र्याकडे पाहू लागलो. ते अगदी धीटपणे तिथेच उभे होते. काय हवे होते त्याला काय माहीत. ते कुत्रं दिसायला तसं लुकडंच होतं, पण भीतीदायक वाटत नव्हतं एवढं मात्र नक्की. त्याची आम्हाला भीती वाटली नाही, उलट त्याचा आम्हाला आदरच वाटला. आमच्याशिवाय कोणीतरी जिवंत प्राणी इथे आहे या विचाराने आम्हाला थोडा धीर आला. एकाएकी ते कुत्रे आमच्याकडे पाहत शेपटी हलवत रस्त्यावरून सरळ पळून गेले. ते कुत्रं आम्हाला पाहण्यासाठी आलं होतं का काय म्हणायचं होतं त्याला? आम्ही त्या कुत्र्याच्या वागण्याबद्दल विचार करत उभे होतो. इतक्यात अचानक जोराचा वारा म्हणा किंवा वादळ म्हणा, ते ओले भयान अतिथंड वादळ आमच्या शेडमध्ये वेगाने अचानक घुसलं आणि त्या भयानक वादळाने आम्हाला काही कळण्याअगोदर
आमच्या डोक्यावरील त्या हॉटेलचे शेड वरच्यावर हवेत उडवून लावले. बल्ब गायब झाला. सर्वत्र आता फक्त अंधार आणि पावसाचे साम्राज्य पसरलेले होते. काळाकुट्ट अंधार, धो-धो पाऊस आणि विजांचा लपंडाव, बाकी काहीच नाही. आम्ही आता केविलवाणे होऊन उघड्या पावसात उभे होतो. काय झाले काही क्षण आम्हाला कळालेच नाही. आम्ही इकडे तिकडे पाहू लागलो. तुषा जोरात ओरडला, पळा बे, चला पळा इथून लवकर, आता आपले काही खरे नाही, अगोदर इथून निघा, नाहीतर मेलोच आपण. असे बोलत तुषा गाडीच्या दिशेने पळत सुटला. तुषा गाडीपर्यंत पोहोचण्याअगोदर आम्ही तिघे गाडीजवळ पोहोचलो होतो. आम्ही काही विचार न करता सरळ गाडी चालू केली आणि रोडला लागलो. मी आणि अमल्या गाडीवर बसून रोडवर आलो होतो. मन्या आणि तुषा तिथेच गाडीजवळ उभे होते. त्यांची गाडी चालू होत नव्हती. अमल्या ओरडला, अबे गाडी ढकलत रस्त्यावर आणा अगोदर, इथे चालू करू, पण तिथे थांबू नका, तिथून निघा अगोदर. मन्या आणि तुषाने त्या चिखलातून ढकलत ढकलत गाडी कशीबशी रस्त्यावर आणली. मन्या धापा टाकत म्हणाला, अरे यार, ही गाडी आहे की गाडा? जागेवरून हलतच नव्हती. आधीच्या अंगात ताकद शिल्लक नाही. उरली सुरली ताकद या गाडीने खाल्ली. आम्ही चौघे आता रस्त्यावर आलो होतो. आम्ही त्या हॉटेलकडे एक नजर टाकली. हॉटेलचे शेड उडून गेले होते. लटकणारा बल्बही गायब झाला होता. त्यामुळे ते हॉटेल खूपच भकास दिसत होते. विजांच्या प्रकाशात ते हॉटेल भयान आणि भीतीदायक वाटू लागले होते. हॉटेलच्या बाजूची ती टपरी, तिच्या बाजूचे ते लाकडाचे उंडके जिथे आम्ही मागच्या वेळेस सिगारेट पिली होती, आम्ही पुन्हा वळून तिथेच आलो होतो. कसे काय आलो आम्हास काहीच कल्पना नव्हती, पण आमच्यासोबत काहीतरी विचित्र घटत आहे हे मात्र नक्की होते. आम्ही कसेबसे तिथून बाहेर पडलो होतो. बाहेर रस्त्यावर आल्यामुळे आम्हाला जरा बरे वाटू लागले होते. गर्दीतून बाहेर आल्यासारखे वाटत होते. त्या हॉटेलच्या शेडखाली गर्दीत दाटीवाटीत उभे असल्यासारखे भासत होते. आम्हाला तिथे कोणीतरी बांधून ठेवल्यासारखे वाटत होते. ते बंद आता मोकळे झाल्यासारखे वाटायला लागले. आम्ही चौघे चिंब भिजलेलो पावसात उभे होतो. वारा जोमात होता. चोही बाजूला गर्द अंधार आणि अधूनमधून विजांचा प्रकाश. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ आता खूप कमी झाली होती. आम्ही एखाद्या संकटातून बाहेर आल्यासारखे वाटत होते. आम्ही गाडीला किक मारली. हॉटेलसमोर चालू न होणारी मन्याची गाडी आता एका किकमध्ये चालू झाली. आम्ही क्षणाचाही विलंब न करता बीडच्या दिशेने प्रवास चालू केला. पाऊस आणि विजांचा खेळ चालूच होता. थंड वारा आणि पावसाच्या सऱ्या अंगावर झेलत आम्ही प्रवास करत होतो. पूर्ण शरीर थंडीने थरथरत होते. बीडला पोहोचेपर्यंत आता थांबायचे नाही असे आम्ही ठरवले होते. आणि अंदाजे 5 ते 10 किलोमीटर दूर आले असू आम्हाला पुन्हा ती टपरी आणि ते उडालेले शेड दिसले. मी ओरडलो, अबे आपण अजून इथेच आहोत की काय? ते बघा, तेच हॉटेल आणि तीच टपरी. आम्हाला काहीच कळत नव्हते. आता मात्र आमचे हातपाय गळून गेले. आम्ही जाम घाबरलो होतो. नक्कीच इथे काहीतरी भूतप्रेत आहे. त्याने त्याच्या जाळ्यात आम्हाला अडकवले होते. आम्ही फिरून फिरून त्याच ठिकाणी येत होतो. आमच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. ते हॉटेल आणि ती टपरी आता आम्हाला तिसऱ्या वेळेस दिसली होती. आम्ही गोलगोल फिरून पुन्हा तिथेच येत होतो, किंवा आम्ही तिथून दूर जाऊ शकत नव्हतो. आमच्यासोबत काय होत आहे आमच्या कल्पनेबाहेरील होते. आम्ही थकलो होतो. भयंकर थकवा जाणवत होता. शरीर आणि मन दोन्ही थकले होते. आम्हाला आरामाची नितांत गरज होती. त्या हॉटेल आणि टपरीला शिव्या देत तुषा म्हणाला, च्या मायला थांबू नका, आता चालत राहू.
बघू काय होते ते. आपण संकटात आहोत भावांनो. आता फक्त थांबायचे नाही, चालत राहायचे एवढे लक्षात ठेवा. आम्ही त्या हॉटेल व टपरीला क्रॉस करून पुढे गेलो. पाऊस त्याच्या पूर्ण जोरावर होता. आम्ही घाबरत घाबरत गाडी चालवत होतो. पुढे पुन्हा तेच हॉटेल आणि तीच टपरी लागते की काय या विचारात आम्ही घाबरत घाबरत गाडी चालवू लागलो. मागे बसलेल्या आमल्याला एक मंदिर दिसले आणि एका अंधुकशा दिव्याचा प्रकाश दिसला. आमल्या ओरडला, थांबा रे, ते बघा तिकडे. तिकडे एक मंदिर आहे. दिव्याचा प्रकाश पण दिसतोय. चला तिकडे जाऊ. तिथे कोणीतरी माणूस नक्की असेल. आपण तिथे आडोसा घ्यायला हवाय. नाहीतर आपण असंच परत परत त्याच हॉटेल आणि टपरीला चक्कर मारत राहू. चला लवकर तिकडे. आम्ही अमल्याने केलेल्या हाताच्या दिशेने पाहिले. मंदिरासारखी अंधुकशी आकृती आम्हाला दिसत होती. बारीक स्थिर प्रकाशही दिसला. अमल्याच्या बोलण्यात दम होता. आमच्यासोबत काहीतरी विचित्र घडत होते. त्यामुळे आम्ही मंदिराकडे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही तत्काळ मंदिराच्या दिशेने निघालो. रस्त्यावरून गाडी खाली घेतली. एक बारीक पायवाट मंदिराच्या दिशेने जात होती. त्या पाऊल वाटेवरील चिखलातून आम्ही कशीबशी गाडी काढत मंदिराकडे चाललो होतो. हळूहळू मंदिर स्पष्ट दिसू लागले. मंदिराच्या आतमधील दिव्याचा प्रकाशही नीट दिसू लागला होता. मंदिराजवळ आलो. मंदिराला एक काटेरी कुंपण केलेले होते. कुंपणाच्या आत काही फुलझाडे लावलेली होती. मंदिराच्या समोर छोटा कट्टा बांधलेला होता. त्याला 2 पायऱ्या होत्या. कुंपणाच्या आत मंदिरासमोर येऊन आम्ही गाड्या थांबवल्या. गाडीचा आवाज ऐकून मंदिरातून एक कुत्रं लगबगीने बाहेर आलं. विशेष म्हणजे ते कुत्रं आमच्यावर भुंकले नाही. उलट आम्हाला बघून कुईकुई आवाज करत शेपटी हलवू लागले. जणू काही तो आम्हाला ओळखत होता. आम्हाला मंदिरासमोर पाहून त्याला आनंद झाला असावा असे त्याच्या देहबोलीवरून वाटत होते. आम्ही गाडी लावून लगेच मंदिराच्या छोट्या कट्ट्यावर आलो. मंदिरात नजर टाकताच आतमध्ये दत्त महाराजांची मूर्ती दिसली. बाजूलाच मंदिराच्या भिंतीला खेटून अंथरूण टाकून कोणीतरी शांत झोपले होते. मंदिरात जाण्याची आमची हिंमत होत नव्हती. आम्ही बाहेर उभे राहूनच मंदिराला निहाळू लागलो. आत सुंदर प्रसन्न मुद्रेची 3 मुखी दत्त महाराजांची मूर्ती होती. गळ्यात हार होता. कदाचित बाहेरील फुलझाडांची ती फुले असावीत. मूर्तीसमोर लावलेल्या अगरबत्तीचा सुवास सर्वत्र दरवळत होता. वर मोठी घंटी आणि त्या मोठ्या घंटीला लागूनच काही बारीक घंट्या लटकत होत्या. मंदिर जुनेच वाटत होते. मंदिरातील सर्व वस्तू नीट जागेवर ठेवलेल्या होत्या. आत आणि बाहेर कमालीची स्वच्छता दिसत होती. एकंदरीत मंदिरात प्रसन्न वातावरण होते. आम्ही पावसात भिजत बाहेरच उभे होतो. थंडी वाजत होती. आम्ही चौघेही मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे शांत आणि प्रसन्न झालो. थरथरत्या आवाजात तुषा म्हणाला, मित्रांनो, चला मंदिरात जाऊ. इथे आल्यामुळे जरा बरे वाटत आहे. तुषाचे वाक्य पूर्ण होत नाही की लगेच त्या कुत्र्याने मंदिरात जाऊन त्या झोपलेल्या माणसाच्या अंगावरची चादर ओढणे सुरू केले. ती व्यक्ती लगेच झोपेतून उठून जागेवर बसली. तो त्या कुत्र्याला कुरवाडू लागला. कुत्रही भिजलेले होते. ते शेपटी हलवत त्या व्यक्तीच्या बाजूला जाऊन बसले. त्या व्यक्तीच्या अंगात भगवा कुर्ता होता. कपाळाला टिळा आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. हलकी हलकी काळी पांढरी दाढी होती. तो झोपेतून उठलेला असला तरी त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. त्याची प्रसन्न मुद्रा तेजाने झळकत होती. त्याला पाहता क्षणी कुणालाही प्रसन्न वाटेल असे त्याचे रूप आणि चेहऱ्यावरील तेज होते. कदाचित तो या मंदिरातील पुजारी असावा. मंदिराच्या परिसरातील स्वच्छता आणि नीट उभे केलेले काटेरी कुंपण, ओढीने लावलेली फुलझाडे, मंदिरातील नीटनेटकेपणा
यावरून हा पुजारी कसे व्यक्तिमत्व असेल याचा अंदाज आम्हाला आला होताच. आम्हाला मंदिराच्या दारात उभे पाहून तो व्यक्ती आमच्याकडे पाहत म्हणाला, "असे पावसात का उभे आहात? या पोरांनो, आतमध्ये या." त्याने खूप मायेने आम्हाला आत येण्याची विनवणी केली होती. आम्ही घाबरतच आतमध्ये जाऊन उभे राहिलो. मंदिरात प्रवेश करताच आम्हाला ऊब जाणवू लागली. थंडीने थरथरणे आता कमी झाले. त्या पुजाऱ्याने आम्हाला अंग पुसण्यासाठी एक कपडा देऊ केला, पण तो मळकट कपडा पाहून आम्ही तो घेतला नाही. आम्ही तसेच कसेबसे अंग झटकू लागलो. बाहेर जोराचा पाऊस आणि विजांचा कडकडाट चालूच होता. "बसा पोरांनो, खाली बसा. कुठे चालला आहात एवढ्या रात्री पावसात?" पुजाऱ्याने चिंतेने विचारले. आमच्यासोबत झालेला सर्व प्रकार अगदी विस्तृतपणे मन्याने त्या पुजाऱ्यांना सांगितला. पुजारीने लगेच डोळे मोठे केले. त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच छटा झळकू लागली. त्यांनी एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. ते लगेच जागेवरून उठले आणि त्यांनी दत्त महाराजांच्या समोरील भस्म घेऊन आमच्या चौघांच्या कपाळावर लावले. ते आमच्या समोर येऊन बसले. आम्हा चौघांकडे गंभीर मुद्रा करून ते पाहू लागले. ते आमच्या डोळ्यात काय पाहत होते काय माहीत, पण ते आमच्या डोळ्यात खोलवर पाहत होते हे मात्र नक्की. ते शांत बसले. काही वेळ ते काहीच बोलले नाही. नंतर पुजारी महाराज हळूच पुटपुटले, "चकवा." आम्ही एका सुरात म्हणालो, "काय?" चकवा काय असतो याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नव्हती. या अगोदर असे काही ऐकलेही नव्हते. पुजारी शांत स्वरात म्हणाले, "मुलांनो, हा चकवा होता. तुम्ही त्याच परिघात फिरत होता. तुम्ही कितीही प्रवास केला असता तरी त्या वर्तुळाच्या बाहेर निघाला नसता. तुमच्या जीवाशी धोकाही झाला असता. तुमचे नशीब चांगले म्हणून तुम्ही इथे आलात. आता चिंता करू नका. तुम्हाला योग्य आसरा मिळालेला आहे. या अशा चकव्यात योग्य आसरा मिळणे नशिबाचा भाग असतो. आता अजिबात घाबरू नका. फक्त सकाळ होईपर्यंत मंदिराच्या बाहेर पडणे टाळा. सकाळ झाल्यावर मग पुढचा प्रवास करा. आता रात्रभर इथेच आराम करा. शांत झोपा. आणि हा खंडू तुमच्यावर भुकला नसेल ना?" खरंच ते कुत्रं आमच्यावर भुकलं नव्हतं. उलट आम्ही इथे आल्याने त्याला आनंद झाला होता. शिवाय आम्ही कट्ट्यावर आल्यावर त्याने चादर ओढून पुजारींना झोपेतून उठवलं होतं. आम्ही आश्चर्याने त्या कुत्र्याकडे पाहू लागलो. त्याची नजर आमच्याकडेच होती. तो शांत बसलेला होता. असे वाटत होते की आमची संभाषण तोही ऐकतोय. पुजारी पुन्हा म्हणाले, "नाही भुकला ना खंडू?" आम्ही मान हलवत म्हणालो, "नाही महाराज, हे कुत्रं आमच्यावर भुकले नाही. खंडू नाव आहे त्याचे." पुजारी गंभीर आवाजात म्हणाले, सॉरी खंडू." तुषा माफी मागत म्हणाला. खंडूला कुत्रं म्हणाल्यामुळे कदाचित पुजारींना राग आला असावा. खरंच खंडू नुसता कुत्रा नव्हता. त्याला भावनांची जाण होती. मालकाप्रती इमानदारी होती. त्या हॉटेलच्या शेडमध्ये असताना आम्हाला दिसलेला कुत्रा कदाचित खंडूच असावा. पावसामुळे तेव्हा नीट दिसत नव्हते. कदाचित तो आम्हाला तिथून निघून माझ्या मागे या असे सांगत असावा. तो आम्हाला संकटातून काढण्याचा प्रयत्न करत होता. कमाल आहे खंडूची. या मंदिरात हे दोघेच राहत असावेत बहुतेक. महाराज, खंडू आमच्यावर का भुकला नाही हो? मन्याने प्रश्न केला. खंडूच्या डोक्यावरून हात फिरवत पुजारी बोलले, "याला मी लहानपणापासून ओळखतो. याला माणसाची जाण आहे. कोण चांगला कोण वाईट कळते खंडूला. माणसाच्या मनातील विचार देखील तो जाणू शकतो. चांगल्या किंवा मदत मागण्यासाठी मंदिरात आलेल्या माणसांवर तो कधीच भुंकत नाही. उलट शेपटी हलवून त्यांचे स्वागत करतो. मुका जीव आहे, पण त्याची भाषा मला कळते आणि माझे भाव त्याला उमजतात. मला याच्याशिवाय आणि याला माझ्याशिवाय या जगी कोणाचाच आधार नाही.
पुजारी महाराज भावूक झाले होते. ते बराच वेळ शांत एकाग्र होऊन तसेच बसून राहिले. आमच्या अंगातील थंडी बऱ्यापैकी नाहीशी झाली होती. आम्ही योग्य ठिकाणी आलो होतो. भयानक संकट आज आमच्या जीवनात आले होते. थरारक अनुभव होता हा. काही वेळाने पुजारी म्हणाले, मुलांनो, तुम्ही झोपा आता. त्या तिथे काही अंथरुणे आहेत, ते घ्या आणि झोपा जरा. तुम्हाला आरामाची गरज आहे. निश्चितपणे झोपा इथे. तुम्हाला कसलाच धोका नाही. सकाळी उठवतो मी तुम्हाला. आम्ही त्या गोधड्या काढल्या. मंदिरातील फरशीवर अंथरूण टाकून त्यावर आडवे झालो. आम्हाला आरामाची अत्यंत गरज होती. पहाटे उठलेलो होतो. शिवाय एवढा लांबचा प्रवासही झाला होता. अंगातील ओल्या कपड्यासहित आम्ही झोपी गेलो. पडल्या पडल्या आम्हाला क्षणात झोप लागली होती. सकाळी खंडूने आमच्या अंगावरील चादर ओढून आम्हाला जागे केले. आम्ही उठलो. काही क्षण आम्हाला कळालेच नाही की आम्ही कुठे आहोत. नंतर हळूहळू काल रात्री झालेला प्रसंग आठवला. मंदिरातील ओबडधोबड फरशीवर सुद्धा आम्हाला गाढ झोप लागली होती. थोड्या वेळाची जरी असली तरी झोप परिपूर्ण झाल्यासारखे वाटत होते. अंगातील थंडी आता नाहीशी झाली होती. कपडेही बरेचसे सुकले होते. पाऊस थांबला होता. बाहेर कोवळे ऊन पडलेले होते. मंदिरातून बाहेरचा परिसर खूपच सुंदर दिसत होता. आम्ही अंग मोडत बाहेर आलो. बाहेर येताच आम्हाला प्रसन्न वाटू लागले. पुजारी महाराज पावसाने पडलेली काही फुलझाडे नीट उभे करून त्याच्या खोडाजवळ माती लावून दाबत होते. पुजारी आमच्याकडे पाहून म्हणाले, उठलात का मुलांनो? तोंड धुवून घ्या. मी तुमच्यासाठी चहा ठेवतो. अमल्या, नको महाराज, आम्ही आता निघतो औरंगाबादकडे. घरचे लोक वाट पाहत असतील. आता काही भीती नाही. तुम्ही तुमचा पुढचा प्रवास न घाबरता करू शकता. सावकाश जावा मुलांनो. असे बोलत पुजारी आमच्या जवळ आले. आम्ही पुजारी महाराजांचे आभार मानले. त्यांचे चरण स्पर्श केले. दत्त महाराजांना मनोभावाने नमस्कार केला. खंडूच्या डोक्यावरून अंगावरून हात फिरवला आणि आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही नॉनस्टॉप प्रवास करत सुखरूप औरंगाबादमध्ये पोहोचलो. आयुष्यातील ती पावसाची भयान रात्र आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. काही वर्षांनी मन्या आणि अमल्या त्या रस्त्याने सोलापूरला काही कामासाठी गेले होते. ते आवर्जून त्या दत्त मंदिराकडे गेले. पण मंदिर ओसाड पडलेले होते. फुलझाडे सुकून गेली होती. मंदिराच्या समोर बरेच गवत वाढलेले होते. मंदिरात कोळ्यांची जाळे दिसत होती. तिथे ना ते पुजारी महाराज होते, ना तो मायाळू खंडू त्यांना तिथे दिसला. पुजारी आणि खंडू मंदिराला असे सोडून कोठे गेले असतील? आजही हा प्रश्न मनाला टोचत असतो.